क्रिस्पी क्रिस्पी तळले जातात हे आणि क्रिस्पी झाले असं भंगाळ जे की हे बघा असं धरता येतं. तर ही पण एक वस्तू आहे. आणि हे असं ना माझे केस इतके पातळ होत आहे, दिवसेंदिवस इतके केस पातळ होत आहे ना. पण म्हटलं ठीक आहे, दिवसभर ना थोडंसं असं सैसर वेणी बांधून हे बघा वेणी घालेपर्यंत इतके सारे असं केस हे बघा एवढे केस गळत आहे. काय करायला पाहिजे खरंच ना. इतके सारे प्रॉब्लेम्स असतात ना आपल्याला की त्यातून सोल्युशन निघता निघता अर्धे केस गळून गेलेत. तर अशी सैलसर वेणी घातली मी, माहीत नाही कसं दिसतंय, कधी घालत नाही पण ठीक आहे. आता हे 1-2 दिवस झाले ना मी घालायला लागली ही अशी सैलसर वेणी, कारण खूपच जास्त केस गळत आहे. आणि सतत ना वरती बो बांधून म्हणा किंवा असं टाईट बन बांधून पण ना खूप त्रास होतो केसांना. म्हणजे दुखत नाही किंवा काही नाही, तेच की केस गळतात आणि हे सगळे प्रॉब्लेम होतात. म्हणून ही अशी वेणी घातली. केस न गळण्यासाठी काही उपाय असेल तुमच्यापैकी कोणी खरंच करत असाल आणि त्याचा रिझल्टही तसा येत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. संध्याकाळची वेळ आणि असं छान फ्रेश होऊन देवाजवळ दिवा लावायचा, घरात संपूर्ण प्रसन्न वातावरण करायचं, स्वामींना दिवाबत्ती ओवाळून धूप दीप लावायचं, घरामध्ये छान प्रसन्न वातावरण तयार करायचं, मुलांना अभ्यासाला बसवायचं. हेच असं माझं संध्याकाळचं सध्या रुटीन चालू आहे. आणि संध्याकाळी कापूर जेव्हा आपण जाळतो ना तेव्हा घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. करून बघा नक्की. आपल्यापैकी बऱ्याच जणी हे करतही असतील, पण जे कोणी करत नाही आहेत त्यांनी हे करून बघा. निगेटिव्ह एनर्जीसुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही. आणि संध्याकाळची वेळ म्हटली की मुलांचं काहीतरी स्नॅक्स टाईम असं असतंच. तर बरेच दिवस झाले आरूला माझ्या हातचं तरी मी फ्रेंच फ्राईज काही करून दिलेले नव्हते. बाहेरचं खाण्यापेक्षा मुलं घरातल्या वस्तू मागतात तर ते आपण करून दिल्याच पाहिजे, हे एक आई म्हणून आपलं कर्तव्य असतं. तर मी संध्याकाळची वेळ होती आणि आरूला इथे थोडेसे म्हटलं फ्रेंच फ्राईज करून देऊ, कारण तिचा दादासुद्धा आला आहे. आलं हे दुपारपासून पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं होतं. ते आलं मी इथे स्वच्छ असं धुवून घेतलं आणि पुसून घेतलं. पुसून एका पांढऱ्या कपड्यावर टाकून फॅन खाली सुकायला टाकलं. म्हणते आहे की चॉपिंग पॅड घेईल, चॉपिंग बोर्ड घेईल असं. पण चॉपिंग बोर्ड 2-3 वेळेस मी 2-3 ठिकाणी पाहिला, पण मला काही पाहिजे तसा नाही मिळाला. काल ना आम्ही DIYला गेलो होतो. या तुमच्यासाठीच खाऊ बनवते. काय बनवते? फ्रेंच फ्राईज. कधीपासून पाहिजे होते? मम्मा तुला एक खुशखबरी सांगू? काय? दात हलतोय जोरात. बघू. कोणता हा? हा 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 अजून चॉकलेट. आणि हा मी तुम्हाला काय सांगत होते, चॉपिंग पॅड मी खूप ठिकाणी पाहिला पण मला काही पाहिजे तसा मिळाला नाही. म्हणजे DIYमध्ये काल मी शॉपिंगला गेलो होतो. ती काय काय शॉपिंग केली ना ते तर मी तुम्हाला सांगेलच. आम्ही नसत्या गोष्टी 4 वेळेस घेऊन येत असतो. हा आता नाही दाखवायचं आहे, मी दाखवेन नंतर. तर हिचं लगेच असतं की हे ओपन करू ते ओपन करू. सगळ्या वस्तूंनी काढून ठेवल्या ज्या लगेच वापरायच्या असतात त्या तिला लगेच वापरायच्या असतात तिने त्या पण वस्तू काढून ठेवल्या. आणि राहिला विषय चॉपिंग पॅडचा, मला ॲप्रन पण घ्यायचं होतं. बघा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असाल की मी ती साडी नवीन साडी नेसून, कॉटनची साडी आहे, तर ती साडी नेसून मी व्हिडिओ केलेला आहे. आणि कारण तो पूजेचा व्हिडिओ होता पारायणाचा, आणि नसेल पाहिला तुम्ही तर नक्की बघा, तो व्हिडिओ लास्ट अपलोड केलेला आहे. तर झालं असं की मला ॲप्रन पण काल पाहिजे तसं काही मिळालं नाही. आम्ही दुसऱ्या वेगळ्याच वस्तू आम्ही वेगळ्याच वस्तू DIYमधून घेऊन आलो. म्हणजे त्या पण आवश्यकच असतात पण त्या काही अशा माझ्या लिस्टमध्ये नव्हत्या, पण त्या वस्तूच आम्ही घेऊन आलो. आणि हां काय आणलं? आणि मी 3 गोष्टी आणल्या. हां इच्छा 3 गोष्टी. हां इच्छा 3 गोष्टी पण मी दाखवते तुम्हाला, उगाचच व्हिडिओ मोठा होईल आरवी. आणि ना झालं असं चॉपिंग पॅडचा विषय तर तो काही मला मनासारखा मिळत नाही अजून पण, आणि नाही मिळालेला. पण नक्कीच मी लवकरच घेईल. ह्या 2-3-4 दिवसामध्ये चॉपिंग पॅड मला खूप गरजेचं आहे. कसं असतं की चॉपिंग बोर्ड जेव्हा असतो ना तेव्हा फास्ट एकदम कटिंग होतं. आत्तापर्यंत तर कधीही मी आपलं वेळेवरच मी कटिंग करत होते भाज्या, पण ते आता तर म्हणजे इथे मी काउंटर पण बनवला आहे, पण अजून त्या काउंटरचा जो यूज आहे ना तो असा पसारा किंवा आरूच्या बॉटल्स हो ना आरू, हे सगळं ठेवून धुतलेली भांडी, घासलेली मावशींनी घासलेली भांडी असतात ती ठेवण्यासाठी जास्त होतोय. तर मला लवकरात लवकर ती जी जागा मी त्या गोष्टीसाठी बनवलेली आहे ना स्पेसिफिकली, तर त्यासाठी मला यूज करायचं लवकरच मी ट्राय करणार आहे. तर आता आरूला पटकन मी फ्रेंच फ्राईज बनवून देते. सकाळपासून ती माझ्या मागे लागली आहे, पण असंच काही ना काही कामं कोणतरी येत होतं वगैरे, त्यामुळे आजचं सकाळचं पण शूट नाही झालं. मी डायरेक्ट संध्याकाळी शूट करते आहे. तर आरूला आता पटकन मी फ्रेंच फ्राईज बनवून देते. तिचा दादा पण आलेला आहे, त्याला पण द्यायचं आहे आणि आरूला पण खायचं आहे. हो ना आरू?
सध्या मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत की यामध्ये भेसळ त्यामध्ये भेसळ, त्यापेक्षा आपल्या मुलांना आपण घरचे पदार्थ करून का नको खायला घालायला. नक्कीच आपण घरीच हे सगळं बनवलं पाहिजे. हे सगळं तळत असताना आरू मला म्हणते काय माहितीये मम्मा, आपल्याकडे एअर फ्रायर हवं होतं ग. हो ना आरू, काय हवं होतं? एअर फ्रायर. एअर फ्रायर कशासाठी? म्हणजे त्याच्या फ्रेंच फ्राईज तयारसाठी आणि त्याच्याने असे क्रिस्पी क्रिस्पी तळले जातात. हे आणि सुद्धा क्रिस्पी झाले. आणि त्याच्यात आहे ना तेल लागत पण नाही. तेल लागत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तिला असं सांगायचंय की जी वस्तू आपण, जो पदार्थ आपण बनवतो तो त्याच्यामध्ये जास्त ऑइली राहत नाही. ती हे मला केव्हाच सांगते, पण म्हटलं ओके बेटा आपण घेऊ. आणि बघा तिचं म्हणजे कुठे तिच्या गोष्टी हे होत आहेत. तर खरंच मुलांना खरंच खूप समजतं. आणि मी तुला फॉक्सपॉर्न कशाला हवा आहे? फ्रेंच फ्राईज खालकाने माझे हात आहे ना हे होऊन जातात, काय मला गरम लागतं. अरे फ्रेंच फ्राईज कोण खाता असं? मी तुम्हाला बोलले ना की DIY मधून आम्ही काय वस्तू खरेदी केलेल्या आहेत की ज्या गोष्टी खरंच उपयोगाच्या असतात. तिथे खरं जर आपण पाहिलं ना तर तिथे वस्तू बऱ्यापैकी स्वस्त मिळतात, छान असतात, चांगल्या असतात, वापरासाठी खूप चांगल्या असतात त्या वस्तू. आणि खरंच युजफुल वस्तू असतात. आणि खरंच जर आपल्याला काही गोष्टींची जर आपल्याला वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि स्वस्तात मस्त आणि छान असं पाहिजे असेल तर खरंच DIY मध्ये काही गोष्टी खूप छान मिळतात. आणि लहान मुलांसाठी तर ऑप्शन असतात. तर आरूला ना तिथे असं होतं की तिथे गेल्यावर आरूला असं होतं की मी काय घेऊ आणि काय नको, अशी सगळीकडे सगळ्या गोष्टी बघत असते. घेत काही फारसं नाही, छोट्या मोठ्याच गोष्टी घेतो आम्ही तिथे जाऊन तिला. पण स्टेशनरीचं, ॲक्टिव्हिटीचं असं खूप काही गोष्टी तिथे छान मिळतात मुलांसाठी. आणि खरंच नाही काही ना तर एक थोडी विंडो शॉपिंग म्हणा किंवा 2-3 वस्तूंसाठी जरी तिथे जाणं झालं तर आम्ही बऱ्याच वेळेस जात असतो. आणि आमचं सगळ्यात आवडचं ठिकाण जर तुम्ही कोणतं म्हणाल ना शॉपिंगसाठीचं तर ते मिस्टर DIY आहे. आणि आरूला तर खूप आवडतं DIY मध्ये जायला. आता तिला मी फ्रेंच फ्राईज दिले, फ्रेंच फ्राईज खात बसली आहे. तर हे बघा ह्या सगळ्या गोष्टी मी इथे घेतल्या. मी तुम्हाला एक एक करून दाखवते आणि प्राईस जशी मला आठवेल तर मी प्राईस पण सांगते. तिथे त्यांच्या प्राईजवर ना ऑफ पण असतं. तर मिस्टर DIY खरंच सांगते मी एकदम बेस्ट ऑप्शन आहे लहान मुलांसाठी. आणि आपल्या महिलांना म्हणजे घरगुती काही ज्या आपल्या किचनमधल्या वगैरे ज्या वस्तू लागतात तर त्या खूप छान असतात. ज्या इसेन्शियल गोष्टी असतात त्या आपल्याला लागतातच. तर कधी कधी काय होतं ना, आपण एखादी वस्तू भांड्यांच्या दुकानात वगैरे कुठे DMartपेक्षा पण तिथे छान आहे असं मी तुम्हाला सांगेल. पण DMartमध्ये कसं असतं, भांड्यांमध्ये वगैरे ऑप्शन्स खूप असतात. इथे तसं नसतं, 2-4 असतं. पण भांडी वगैरे काही मी तिथे घेत नाही. अशा बाकीच्याच गोष्टी ज्या घर सजावटीचा डेकोरेटिव्ह वस्तू वगैरे असतात किंवा आरूला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, खेळणे तर खूप छान असतात अगदी कमी किमतीमध्ये. म्हणजे आपण 2-3 महिन्याच्या बाळापासून सुद्धा काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न पडतो ना आपल्याला, तर तो तिथे जाऊन खरंच सॉल्व्ह होतो. खूप छान आहे तिथे वस्तू. आणि आरू तर तिथे गेली की स्टेशनरी सेक्शनमध्ये गेल्यावर वस्तू काही ना काही एखादी घेतच असते. तर चला दाखवते मी तुम्हाला की आम्ही काय काय आणलं. ह्याला 2 गोष्टी जातो आणि घेऊन 4 गोष्टी येतो. खरंच आवडण्यासारख्या वस्तू असतात. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला दाखवते, हे म्हणजे आरूचं सीपर. लागतंय का ह्या सीपरमधून पाणी? बघू, दाखव सगळ्यांना. पाणी सेमच आहे. पाणी सेमच आहे का? काय लिहिलंय त्यावर? बॉर्न टू बी अ मरमेड. ओ, कारण की इकडे मरमेडच्या पूछला कसं असतं तसं आहे. तशी थीम दिली आहे का? ओके, मरमेड थीमची ही बॉटल आहे आणि आरूला ती आवडली आहे. खरंच खूप छान आहे. बॉटलची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे. आणि स्ट्रॉ त्याच्यासोबत नव्हता, डोंट नो, त्यांनी दिला त्यांच्याकडचा. मी विचारलं स्ट्रॉ तेव्हा त्यांनी दिला. आणि भरपूर मोठी बॉटल आहे. यामध्ये 1/2 लिटरच्या पेक्षा पण जास्त पाणी मावतं. खूप छान बॉटल आहे ही मुलांसाठी. घरात कसं मुलं सारखं पाणी प्यावं असं आपल्याला प्रश्न असतो ना, तर ही बॉटल खरंच खूप युजफुल आहे. दुसरी वस्तू आहे हे ब्युटी ब्लेंडर. तर हे इतकं छान आहे ना की यामध्ये याला केस नव्हती आतापर्यंत. हे जे आहे ना म्हणजे याचं पॅकिंग जे आहे ना अशा पद्धतीने, तर हे पॅकिंग असं काही नव्हतं. तर फक्त यामध्ये जे ब्लेंडर आहे ते असं आपल्याला कुठेही मिळत होतं. पण हे खूप छान आहे. याला खालून पण म्हणजे आपण कधी सुकलेलं नाही ठेवलं, ओलं जरी ठेवलं थोडंसं, लगेच काय त्याच्यातलं वॉटर हे सगळं काही संपत नसतं. कधीतरी आपल्याकडनं ठेवलंही जातं तर त्याचं स्मेल वगैरे काहीही येणार नाही. हे बघा अशा पद्धतीने त्याला ना खाली असे होल्स दिलेले आहेत. तर खूप छान क्वालिटी आहे. आणि आरुणी नेहमीप्रमाणे पर्पल आणि पिंक कलरचं घेतलंय पॅकिंग. पर्पल याचं पॅकिंग खूप छान आलंय. याच्यामध्ये हे टी कोस्टर आहे. क्वालिटी इतकी छान आहे याची, एकदम ठीक आहे. आणि हे समथिंग याची प्राइस होती 240 रुपये. 6 आहेत हे, पण डिस्काउंट मिळालंय काहीतरी 180च्या अंडरच हे मिळाले. मला वाटतं 145चे आहेत. आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवते कट करून.
त्याच्यासाठी हा कोंब घेतलेला आहे, जे की त्याचं जे ब्रश आहेत ना ते खूप छान आहे आणि काहीतरी युनिक आहे. म्हटलं ओके, मी तिला नाही म्हणत होते, पण नेहमीप्रमाणे तिने म्हणे मग मी 2 तर वस्तू घेते, त्यातल्या 3-4 तर त्या कॅन्सल केल्या तिने ह्या कोमसाठी. आणि अजून काहीतरी हे सिपर तर मीच तिला म्हटलं ओके घे तू, पण ह्या कोमसाठी तिने खरंच 2-3 वस्तू कॅन्सल केल्या. तिने आधी पण 2-3 वेळेस एकच वस्तू का ओके एकच वस्तू तिने कॅन्सल केली. आणि आधी पण तिने हा कोम 2-3 वेळेस मागितला होता, पण मी नाही घेऊन दिला. पण छान आहे हा, छान हेअर कोम होतो. गुंता वगैरे मला वाटलं गुंता होईल, निघणार नाही किंवा केस तुटतील, पण नाही तसं काही नाही आहे. अगदी व्यवस्थित याने तिचे हेअर जे आहे ते कोंब होत आहे. ही जी काही जाळी आहे ती पण मला पाहिजे होती भरीत करताना, वांगी भाजायला, भाकरी भाजायला, पापड भाजायला किंवा पोळ्या केल्या तर पोळ्या पण यावर आपण ठेवू शकतो. याला खाली ना असं स्टँड आहे, हे छोटंसं आहे अगदी 5 इंचाचं, पण मग त्याच्या खाली आपण डिश वगैरे काही ठेवली, यावर कपडा पण टाकला किंवा नाही पण टाकला तर यावर गरम गरम जेव्हा पोळ्या आपण करतो तर त्या याच्यावर ठेवू शकतो. खूप छान आणि युजफुल वस्तू आहे. हे याला जे आहे ते लाकडी इथे हँडल आहे, वुडनचं हँडल आहे. तर क्वालिटी ठीकठाक आहे, पण छान आहे, युजफुल आहे. जेव्हा याचा मी किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करताना यूज करेल आणि काढेलच मी ते आज उद्यामध्ये, तेव्हा नक्की व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन याचा. आणि पुढची वस्तू म्हणजे हे मिठासाठी जे लागतं आपल्याला डायनिंगवर वगैरे, तर प्रत्येक वेळेस मला ना वाटीमध्ये मीठ आणून इथे खरं सांगतो तुम्हाला ठेवावं लागत होतं. तर पावसाचं ते चांगलं पण नाही वाटत आणि प्रत्येकच वेळेस इथे आणून ठेवलं जातं असं पण नाही होत. मग वेळेवर कोणाला पाहिजे असेल तर ते तिथून मला आणत बसावं लागतं. आणि डेकोरेटिव्ह पण होतं, छान वस्तू होती. व्हाईट आणि ट्रान्सपरंट आहे, खाली इकडे पण ट्रान्सपरंट आहे, व्हाईट कलरचं आहे. तर यामध्ये पण 2-3 कलर होते, पण ह्या सगळ्या थीमला मॅच होतं. आणि व्हाईट म्हणजे नेहमीच असं डिफरंट आणि छान दिसतं, अट्रॅक्टिव्ह असतं व्हाईट कलर. तर हे व्हाईट कलरचं हे मिठाचं जे छोटंसं जार आहे ते मी घेतलं इथे. खूप युजफुल आहे वस्तू, काचेची आहे आणि मीठ हे काचेच्याच बरणीत ठेवायचं त्यासाठी. तर मला खूप छान वाटलं. हे काहीतरी ना 119 रुपये यावर लिहिलेलं आहे, पण एवढं महाग नाही येते, काहीतरी 75चं वगैरेच मिळालं आहे. त्यामुळे खूप छान आहे, क्वालिटी पण चांगली आणि क्वांटिटी पण जास्त महाग होईल त्याच्यामध्ये असं आहे. आणि हे मिस्टर DIY मधून आम्ही आयफेल टॉवर आणले आहे, पॅरिस. तर छान आहे, हे पण क्वालिटी छान आहे शोसाठी. म्हणजे आपण डेकोरेटिव्ह जे आता TV युनिट बनवू किंवा आतासुद्धा आहे तिथे एक शेल्फ आम्ही टाकलेली, तर त्यावर सुद्धा हे ठेवायला खूप छान आहे. याची पॅकिंगच मला इतकी आवडली ना, पॅकिंग बघूनच आम्हाला तिथे खूप छान वाटलं. हे आहे काहीतरी 200 रुपीजचं, पण ते आम्हाला 135ला बहुतेक मिळालेलं आहे. असे 2 घेतले आम्ही, एक टाईमसाठी एक आमच्यासाठी. पण वस्तू खूप छान आहे ही आणि दिसायला पण छान दिसतं. तर याचं पॅकिंग बघूनच मला तर खरं आवडलं. पॅकिंग बघा किती सुंदर आहे याची, हे आता मी ओपन केलं आहे, पण पॅकिंगच इतकी छान आहे. पॅकिंग बघून कोणी पण घेऊन टाकेल अशी. यामध्ये छोटी साईज पण होती, पण ठीक आहे म्हटलं आपण मोठीच घेऊ, दिसायला पण चांगलं दिसेल. तर बघा हे अशा पद्धतीने आहे, पॅरिस. आणि आमच्या बेडला ना, बेडरूममधल्या तो आता खूप मोठा बेड आहे आणि तसं पण मला बऱ्याच गोष्टी काही बेडरूमसाठी घ्यायच्या आहेत. अजून बेडरूम असं पूर्ण अजून झालेलं नाही आहे, बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, तिथलं वॉर्डरोब वगैरे ह्या गोष्टी. पण त्याचं जे आहे बॅक म्हणतो ना आपण, हेडबोर्ड जे असतं जिकडे आपण टेकतो, तर ते सुद्धा काम नाही झालं आहे. तिथे आम्हाला कुशनिंग करायचं आहे, पण काही थीम चेंज करायचं आहे, त्यामुळे आम्ही थांबलो आहे. आणि ते कुशनिंग पण आम्ही तिथे केलेलं नाही आहे. सो म्हटलं ठीक आहे, दिसायला छान नाही दिसत आहे, फक्त प्लायवर ते असं फक्त म्हणजे प्लाय आहे तिथे, तर ते दिसायला बिलकुल छान नाही दिसत. मला शूटसाठी म्हणा किंवा असं पण बेड असं छान वाटत नाही तिथे, क्लीन अँड क्लिअर दिसत नाही मग सगळ्या गोष्टी छान असून पण. मग त्याच्यासाठी ना मी हे काय याला आपण म्हणू, सेल्फ ॲडिसिव्ह PVC डेकोरेटिव्ह सेल्फ ॲडिसिव्ह फिल्म आहे ही. म्हणजे जे स्टिकर असतात त्याची बॅक फिल्म आपण काढून टाकतो आणि हे स्टिकर त्यावर त्या सरफेसवर आपण प्लेन चिकटवून देतो, असं हे स्टिकर आणलेलं आहे. भरपूर मोठा रोल आहे हा, तर तुम्हाला बऱ्याच काही 2-3 ठिकाणी जिकडे प्लेन जागी लावायचं आहे तिथे मी हे लावू शकते. आणि ही एक वस्तू आहे, ही तर टाईमनी आणली आहे माझ्यासाठी, त्यांच्यासाठी पण आणली आहे, माझ्यासाठी पण आणली आहे. तर याचा काय यूज आहे हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि हे काही मिस्टर DIYची वस्तू नाही आहे, पण हे कशासाठी आणलं आहे, छोटंसं याला काय म्हणतात, काय म्हणू शकतो आपण, छोटंसं घंगाळं, जे की हे बघा असं धरता येतं. तर ही पण एक वस्तू आहे, ही काही मिस्टर DIYची नाही आहे, पण ही एक छोटीशी शॉपिंग त्यांनी माझ्यासाठी केली आहे. खूप छान आहे ही वस्तू. आणि आज ना आम्ही आमच्या बेडच्या हेडबोर्डचा मेकओव्हर केलेला आहे, तर तो सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे, अपलोड होणार आहे, तो बघायला नक्की विसरू नका. आणि यामध्ये सगळ्यात जास्त एफर्ट्स कोणी घेतले असतील तर माझ्या पिल्लूने, आरूने. तर तिने खूप अशी मदत केली, तुम्ही पुढचा व्हिडिओ बघालच. आणि खरंच आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करण्यासाठी अशा वस्तूंचं जुगाड हे करूच शकतो घरी बसून. आणि ह्या गोष्टी एक एक जर करायला गेलो ना आपण तेव्हा सुचत असतात. तर हा व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्हाला कल्पना आलीच असेल की आम्ही काय केलेलं आहे ह्या हेडबोर्डसोबत आणि कसा दिसतो आता आमचा बेड, हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.